चवदार तळ्याचे पाणी वंजळीने प्राशन केले. नंतर सर्व सत्याग्रही पाणी पिऊ लागले. आणि त्या दरम्यान उच्चवर्णीय बांधवांनी या अस्पृश्य समाजावर लाठीमाराचा वर्षाव सुरू केला. ही बातमी रमाला मुंबईला कळली. ती कावरी-बावरी झाली. देवा, माझ्या साहेबाला सुखरूप घरी येऊ दे. बाबासाहेब महाडच्या हल्ल्यातून कसेबसे वाचलेत. रमाचा जीव भांड्यात पडला. आता बाबासाहेबांच्या चळवळीने वेग घेतला होता. अस्पृश्य व अस्पृश्य समाज एकूण हिंदूंचं मग अस्पृश्यांना देवळात मंदिरात प्रवेश आहे तर अस्पृश्यांना का नाही? अस्पृश्यांना का नाही ह्यासाठी सत्याग्रह सुरू झाला. सर्वप्रथम नाशिक येथे काळाराम आणि गोरेराम मंदिरात ह्या सत्याग्रहाची सुरुवात झाली. त्यावेळी एक सत्याग्रही बाबासाहेबांना म्हणाला, बाबा, पुन्हा महाडसारखी परिस्थिती निर्माण झाली तर? असं आहे, बंडोपंत आपले हात उगारण्यासाठी नसतात, ते उभारण्यासाठी असतात. जे हात उगारतात ते शेवटी पश्चाताप करतात. आपण जे काही करीत आहोत हे चुकीचं आहे की बरोबर आहे हे प्रत्येकानं त्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी तपासावं. आपला हेतू शुद्ध असेल, कामाची दिशा सुस्पष्ट असेल तर त्याचा परिणामही चांगला हातात येईल. तुम्ही काही काळजी करू नका. बंडोपंत सर्वात पुढे मी होईन. पहिला लाठीचा मार मी खाईन. नाही, मी आपलं सहज विचारलं. मीही मुद्दामच सांगितले. बंडोपंत हसले. बाबासाहेबही हसलेत. चला तर मग निघू नाशिककडे. आणि ते नाशिककडे निघालेत. नाशिकला 1927 मध्ये मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह झाला. तत्कालीन सनातनी लोकांनी प्रखर विरोध केला, पण एकीचं बळ मोठं. सत्याग्रह यशस्वी ठरला. त्यानंतर अमरावतीच्या अंबादेवीच्या मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह करण्यात आला. बाबासाहेबांना बरंच यश आलं, पण रमाची तब्येत साथ देईनाशी झाली. संपूर्ण देशात स्वातंत्र्याचं वारं वाहत होतं. लंगोट्या पोरापासून पागोट्या थोरापर्यंत राष्ट्रप्रेमाचं उधाण आलं होतं. महात्मा गांधीजी, वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, दादाभाई नौरोजी एवढेच नव्हे तर बॅरिस्टर जिना सह इंग्रजाविरुद्ध लढा देण्यास कंबर कसून होते. इसवी सन 1930 इंग्रज सरकारने दुसरी गोलमेज परिषद घेण्याचा निर्णय जाहीर केला.
भारतातील प्रमुख नेत्यांना आमंत्रण देण्यात आले. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब, डॉक्टर रावबहादूर श्रीनिवासन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले. ही गोष्ट बाबासाहेबांनी रात्री रमाला सांगितली. साहेब, तुम्ही खरंच लंडनला जाणार? हो, हे पहा पत्र. मी येऊ? बाबासाहेब हसले, कुठंतरी दुखवलेही. खरंच ज्या अर्धांगिनीसोबत जीवन जगतो तिनं वेळोवेळी, अवेळी व वाईट वेळी साथ दिली, प्रसंगाला तोंड देण्याची साथ दिली, तिच्यासाठी आपण काहीच प्रतिसाद देऊ नये. माणूस मुळात हाडामासाचा बनलेला आहे, दगडधोंड्याचा नाही. त्याला वेदना मन दिलंय, हृदय दिलं. त्याला भावना समजतात. दुसऱ्याची सुख दुःखही समजतात. ती जर समजली नसती तर कोण कोणाला जीव लावला असता? झोपेतून उठून बघा, कोण आपली पत्नी आहे, कोण आई वडील आहेत, कोण बहिणी आहे, हे सगळं बरोबर समजते. याचा अर्थ असा, माणूस सजीव प्राणी आहे, पण प्रत्येक जीवाचं जन्माला आल्यावर आपापल्या कर्मानं नशीब घडत असतं. भीमरावाचं असंच नशीब घडलं होतं. रमानं सहज विचारलं, मी येऊ लंडनला? रमाला नेलं असतं तर बाबासाहेबांना अधिक आनंद झाला असता. पण वरचा प्रत्येक माणसाच्या मन व मर्जी सारख्या कधीच वागत नसतो. रमाची तब्येत बिघडलेली म्हणून बाबासाहेब म्हणाले, रमा, तुला नेण्यात आलं मला आनंद वाटला असता. पण काय साहेब, तुम्ही तब्येत बरी नाही. तिथली थंडी हवा तुला झेपणार नाही. अहो, तुमची आपली अशीच नाटक. नाही ग, मला समजून घे. मी करतोय ते आपल्या स्वार्थासाठी नाही, आपल्या पददलित समाजासाठी. तू बघते ना? ठीक हाय, नाही येणार मी सोबत. पण मला लंडनहून काय आणणार? बाबासाहेब क्षणभर बोललेच नाहीत. आतून हाललेत. मन कुठं तरी दुखल्यासारखं झालं. ते अंतर्मुख झाले. आपल्या रमाला आपण आयुष्यात काय दिलं? तिचा नवरा म्हणून आपल्यावर हक्क नाही का? मग तिनं हक्क असताना हट्ट का धरू नये? कुराणात पहा की कुराणात पत्नीच्या हट्टापोटी आणि हट्टासाठी पोथी पुराण तयार झालेत. रामायणात सीतेनं हरणाच्या कातडीची चोळी पाहिजे एवढ्याच हट्टासाठी रामायण घडले. द्रौपदीनं मला 5 वर पाहिजेत म्हणून 5 वर केलेत. म्हणून स्त्रीहट्ट, बालहट्ट आणि राजहट्ट हे महत्त्वाचे. पण त्यात स्त्रीहट्ट थोडा तापदायकच. भीमराव अभ्यासू होते, मायाळू होते. त्यांना रमाची माया कळत होती. पण त्यांनीच
सांगितले, तुझ्या तब्येतीमुळे लंडनची थंडी हवा ठीक आहे, नाही येणार मी. आणि दुसऱ्या दिवशी बंदरावर बाबासाहेब आलेत. असंख्य अनुयायी आलेत. डॉक्टर बाबासाहेबांची जय हो घोषणा देत होते. एका कोपऱ्यात रमा उभी होती. निरोप देण्यासाठी धारवाड येथील हॉस्टेलचे अधीक्षक बळवंत वराळे आले होते. सहकुटुंब जाणार लंडनला. वराळे दादा, सहकुटुंबच जाण्याची माझी मनापासूनची तयारी होती, पण रमाची तब्येत त्यात डॉक्टरांनी सांगितलेला हवापालट हो, तुम्ही चिंता करू नका. मी रमावहिनींना आणि यशवंतबाबू तसंच लक्ष्मीबाई यांना घेऊन जातो. तुम्ही चिंता करू नका. आणि झालंही तसंच. बळवंत वराळे या तिघांना धारवाडला घेऊन गेलेत आणि बाबासाहेब दिनांक 4 ऑक्टोबर 1930 रोजी लंडनला मुंबईवरून आगबोटीने रवाना झालेत. बाबासाहेबांनीच धारवाडला मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी काढलेले वसतिगृह. बळवंत वराळे हे त्या वसतिगृहाचे संस्थापक व संचालक. त्यांनी रमा, लक्ष्मीबाई, यशवंत ह्या त्रिकुटांनी धारवाडला आणले. रमाला मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा फार लढा व लाड. त्या मुलांना रमा आई मिळाली होती. एकदा काय झालं, वसतिगृह सामसूम वाटू लागला. स्वयंपाकघरातला धूर दिसत नव्हता. रमा बळवंत वराळे भाऊंना भेटली. काय सांगू, 6 महिने झाले, पण शासनाकडून वसतिगृहाला अनुदान मिळाले नाही. मी कर्ज काढून हे वसतिगृह चालवलं, पण आता कुणी कर्जही देईनासं झालं. दुकानदार किराणा देत नाही, काही अनाज पाणी नाही. वसतिगृह भाड्याच्या इमारतीत आहे. तिचं भाडं थकलं. सांगा आता मी काय करू. रमाच्या हे सगळं लक्षात आलं. ती म्हणाली, बळवंत भाऊजी, तुम्ही काळजी करू नका. माझ्याजवळ ह्या बांगड्या आहेत, त्या न्या, विका आणि विद्यार्थ्यांसाठी अनाज पाणी घेऊन या. मुलांना उपाशी ठेवू नये. भाऊजी, बळवंतरावाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. त्या दिवशी रमानं सौत स्वयंपाक केला आणि वसतिगृहातल्या मुलांना जेवण वाढलं. पंढरपूरच्या पांडुरंगावर श्रद्धा. रमाचे वडील भिकूजी आणि रखमाबाई यांची नितांत निष्ठा होती. हे आपण पुढच्या भागात बघूया. हे कितवा भाग बघला आपण? 32वा. जय भीम. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. माझं चॅनल बुद्ध पाठ आहे. हे मी रमाई वाचत आहे. कशी वाटते कमेंट करून सांगा.